नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज करतोय आपण या विड्याच्या पानाचा छानसा महिरप. ही जरी मी तुमच्यासमोर रांगोळीच्या स्वरूपात तुमच्यासमोर मांडलेलं असेल तरी याचा उपयोग कसा करायचा हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन. हे फक्त एक प्रेझेंटेशन म्हणून ठेवलेलं आहे. त्यानंतर हा मधल्या फुलाचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे. ज्यांना बघायचं असेल त्यांनी नक्की बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते आहे. आज आपण हा शेप करतो आहे ज्याला विड्याचं पानाचं एक रिप्रेझेंटेशन म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. चला करूया सुरुवात. हे करण्यासाठी आपल्याला हे 3 प्रकारचे मोती लागतात. हे हिरवे मोती आहेत, हे पोपटी कलरचे, आणि हे छोटे मोती आहेत. हे 2 6 mm आहेत आणि हे 4 mm आहेत. बस इतकंच थोडंसं अगदी साहित्य आहे. पटकन होणारी ही गोष्ट आहे आणि ह्याचा उपयोग पुढे कसा करायचा हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच. तर हे करण्यासाठी काय करायचं, या ठिकाणी 4 मोती पोपटी कलरचे ओवून घ्यायचे. आणखी एक छानशी वस्तू मी त्याची बनवली आहे, मी तुम्हाला शेवटी दाखवते. तर या ठिकाणी 4 मोती ओवून काय करायचं, आपल्याला एक पक्की गाठ पाडून घ्यायची. तर ही गाठ पाडून घेऊ आपण आणि मग आपल्या डिझाईनला सुरुवात करू. अगदी सोपी आहे. तुम्ही ह्या डिझाईन खूपदा केलेल्या असतील, पण त्याच्यातलं नाविन्य हे वेगळं आहे आणि ते शोधण्यासाठी म्हणून आपल्याला आपल्या दृष्टीची गरज असते, जे मला सापडलं आणि मी आज तुमच्यासोबत शेअर करते. हा एक छानसा चौकोन तयार करून घ्यायचा. धागा पूर्ण फिरवून घ्यायचा. आता हा धागा कोणता आहे हे विचाराल तर मी हा 3 नंबरचा धागा घेतला आहे मुद्दाम. कारण जेव्हा आपण नाजूक डिझाईन करतो तेव्हा जर धागा हा अगदी कमी साईजचा असेल तर तो बटबटीत दिसत नाही आणि डिझाईनला सुबकपणा येतो. तर मी ही पहिल्या सुरुवातीला मी नेहमी पुन्हा एकदा फिरवून घेत असते आणि तेव्हा त्याला गाठ पाडून घेते, म्हणजे गाठीजवळ सुटण्याचे चान्सेस राहत नाही. आता हा धागा आपण कापून घेऊ आणि याला सुरुवात करू. खरं तर हा एक हार्ट शेप आहे, पण त्याला आपण विड्याच्या पानाचा शेप द्यायचा प्रयत्न करूया. तर या एका मण्यात आपण काढून घेतली सुई. काढल्यानंतर काय करायचं, एक हिरवा मोती, एक हा पोपटी कलरचा मोती आणि एक पुन्हा हिरवा मोती, असे 3 मोती ओवून घ्यायचे या मोत्यावरती आणि तिथे त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता ह्या बाजूच्या हिरव्या मोत्यावरती आपल्याला 2 चौकोन पुन्हा करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपण एक हिरवा मोती आणि 2 पोपटी कलरचे मोती असे 3 मोती घालून घेऊ. आणि असाच चौकोन या बाजूच्या हिरव्या मोत्यावर सुद्धा करून घ्यायचा. सेम चौकोन करायचं आहे. आता फक्त निडल खाली आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा पोपटी कलरचे 2 मोती आणि एक हिरवा मोती असे 3 मोती टाकून तो चौकोन पूर्ण करायचा. करायला खूप सोपं आहे, कोणीही करू शकतं. म्हणजे ज्यांनी नुकतीच बीडिंग वर्कला सुरुवात केली आहे किंवा मोत्याच्या वस्तू करायला सुरुवात केली आहे त्या लोकांसाठी सुद्धा हे अगदी सोपं आहे. म्हणजे आपण पहिला पोपटी कलरचा चौकोन केला, त्यानंतर त्याच्यावर एक चौकोन केला आणि त्याच्या बाजूच्या 2 मोत्यावर आणखी 2 चौकोन करून घेतलेत. इतकं सोपं आहे. आता काय करायची, ही सुई कुठे काढायची, या हिरव्या रंगाच्या मोत्यामध्ये. हे तुम्ही एका रंगाच्या मोत्यामध्ये सुद्धा करू शकता, पण थोडीशी बॉर्डर असली तर ते आणखी डिझाईन उठून दिसतं, म्हणून मी
दोन रंगात केली, बाकी तुम्ही सिंगल रंगातसुद्धा करू शकता. आता या हिरव्या रंगावरती एक हिरव्या रंगाचा चौकोन करायचे, तीनही हिरवे मोती घालायचे आणि एक हिरव्या रंगाचा चौकोन करून घ्यायचा हिरव्या मोत्यावर. त्यानंतर या कोपऱ्यावरच्या मोत्यावर यायचं असं, आणि या ठिकाणी एक हिरवा आणि बॉर्डरचे 2 पोपटी रंगाचे मोती, असे 3 मोती घालून घ्यायचे. आपल्याला बॉर्डर ही पोपटी रंगाची करायची, फिकी करायची आहे, म्हणून आपण या ठिकाणी 3 मोती, एक हिरवा आणि एक पोपटी, असे 3 मोती घातलेत. आता ही नीडल वर काढून घ्यायची. आता या पोपटी मोत्यावरती आल्यानंतर एक हिरवा आणि एक पोपटी असा एक चौकोन आपल्याला करून घ्यायचा, हिरवा आणि पोपटी. आता या हिरव्या मोत्यावर टाकायचं आणि तिथे पुन्हा हिरव्या रंगाचा एक चौकोन करून घ्यायचा. त्याच्यामुळे इथे दोन्ही हिरवे मोती आपल्याला टाकायला लागतील, दोन्ही हिरव्या रंगाचे मोती. हिरव्या रंगाचे मोती घालून हा चौकोन पूर्ण करायचा. आता ह्या टोकावरच्या मोत्यावरती आपल्याला ही नीडल घेऊन यायची. इथे 2 पोपटी रंगाचे मोती आणि एक हिरव्या रंगाचा मोती. इथपर्यंत झालं. आता पुढे करूया आपण. आता आपल्याला ह्या मोत्यात आणायचे, हिरव्या मोत्यामध्ये नीडल खालूनही नीडल नेता येते किंवा वरूनही नेता येते. सरळ घातली तर तो धागा दिसेल, म्हणून आपण ती नीडल फिरवून न्यायची. 2 नंबरच्या हिरव्या रंगाच्या मोत्यात आपल्याला सुई घेऊन यायची. तर या ठिकाणी एक हिरवा मोती आणि 2 पोपटी रंगाचे मोती, असे 3 मोती घालायचे आहेत आणि एक चौकोन त्याच्यावर करून घ्यायचं. आता ही नीडल आपल्या कोपऱ्यावरच्या मोत्यात न्यायची. इथपर्यंत झालं. आता या ठिकाणी मी 3 मोती ओवून घेणार आहे, 1 2 3, आणि हे 3 मोती ओवून ह्या कोपऱ्यावरच्या एका मोत्यात ही सुई टाकून घ्यायची अशा पद्धतीने. आता ही नीडल इकडच्या बाजूच्या हिरव्या मोत्यात घेऊन यायची, या हिरव्या मोत्यामध्ये. आणि सेम पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला 2 पोपटी मोती आणि एक हिरवा मोती असं करून एक चौकोन या ठिकाणी टोकावर करून घ्यायचा. या ठिकाणी आपण 2 नंबरच्या हिरव्या मोत्यात केलं, पहिल्या मोत्यात काहीही केलेलं नाही. इथपर्यंत झालं. आता मी इथे नीडल आणते कोपऱ्यावर.
इकडच्या मोत्यावर येत नसेल तर, कारण नीडल आपल्याला धागा असा वरच्या दिशेने पाहिजे, या इकडच्या किंवा इकडच्या मोत्यावरती, कोणत्याही एका मोत्यावरती वरच्या दिशेने पाहिजे. इकडून घातलं तर तो खालच्या दिशेने होईल, म्हणून मी ह्या वरच्या मोत्यावरती नीडल घेऊन येणार आहे. बघा या ठिकाणी नीडल घेऊन यायची. आता या बाजूने आलं बरोबर, तर इथे 3 मोती घालून घ्यायचे, 3 पोपटी रंगाचे मोती घालून घ्यायचे. याचं किचन पण छान दिसतं, करून बघा. आता ही मध्ये सेंटरला जी आपण 3 मोती घातले ती पानाची शीर, म्हणून ते 3 मोती घातले. ते अन्यथा तुम्ही प्लेनसुद्धा करू शकता. आता या ठिकाणी इथपर्यंत झालं आहे. आता हा धागा मी मुद्दाम या ठिकाणावरून फिरवून आणते, कारण मला देठ करायचं आहे, म्हणून पूर्ण गोल फिरवायचंच आहे. आणि इकडे धागा आलेला आहे, म्हणून या बाजूनी आपण पूर्ण गोल फिरवून घेऊ. सेंटरमधून न फिरवता गोल फिरवून घ्यायचा. आणि आत्ता मला या सेंटरच्या 2 नंबरच्या मोत्यामध्ये माझी नीडल हवी आहे. बरोबर इथपर्यंत मी हा धागा पूर्ण फुल फिरवून घेतला. आता काय करायचं आपल्याला, 6 मोती 4 नंबरचे मोती घालून घ्यायचे आहेत. 6 मोती घालायचे आहेत बरोबर. जॉईंट मोती घालायचा असेल तर तो सेंटरला घालायचा 2 मोती सोडून, आणि नाहीतर जॉईंट मोती यूज करायचे नाहीत. तर हे झाले आपले 6 मोती. मागच्या एका व्हिडिओमध्ये एका मैत्रिणीने प्रश्न विचारला होता. हा शेवटचा 6वा मोती आपण सोडून देतो आहे आणि उरलेल्या 4 मोत्यांमधून नीडल काढून घेतो आहे. बघा 4 मोत्यांमधून नीडल काढून घेतली आणि पुन्हा एक सिंगल मोती आपल्याला घालून घ्यायचं आहे. हा सिंगल मोती घालून काय करायचं, या ठिकाणावरून या मोत्यातून ही नीडल काढून घ्यायची, म्हणजे या ठिकाणी ही फिक्स होईल. फिक्स केल्यानंतर इकडे पुढे सुई नेऊन त्याला धागा फिक्स करून टाकायचा. तर मी जे सांगत होती की एका मैत्रिणीने प्रश्न विचारला होता. एक मी कॉर्नर डिझाईन केली होती जी बऱ्याच लोकांना खूप आवडली होती, आणि त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या साईजचे मोती वापरले होते. 8 नंबर, 4 नंबर, 6 नंबर असे वेगवेगळे मोती वापरले होते. तर मैत्रिणींनो, जेव्हा अशा ठिकाणी वेळ येते आपल्याला धागा निवडायची की धागा किती नंबरचा असतो, सुई किती नंबरची घ्यायची, तर सोपी गोष्ट आहे त्याच्यामध्ये की जो मोती सगळ्यात लहान असतो त्या साईजची वायर वापरायची. त्याच्यामध्ये आपण डिझाईनमध्ये आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं ना की मी या ठिकाणी ही 30 नंबरची वायर वापरली आहे. जर मी 50 नंबरची वायर वापरली असती तर मला ह्या मोत्यांमध्ये वेगळी वायर यूज करायला लागली असती. तीच वायर मी यूज करू शकली नसती. म्हणून जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या साईजच्या मोती वापरता एकाच डिझाईनमध्ये, तेव्हा नेहमी खालच्या सगळ्यात छोट्या मोत्याला लागणारी वायर यूज करायची, म्हणजे सोपं जातं. आणि सुईसुद्धा त्याच मोत्याला लागणारी वापरायची. आता या ठिकाणी मी जाड सुई वापरू शकली असती, पण या ठिकाणी मी जी वापरली ती फक्त 30 नंबरच्या मोत्यांना लागणारी सुई वापरलेली आहे. तर ही डिझाईन आपली पूर्ण झाली. अशा अगदी सोप्या सोप्या पद्धतीनं ही भरपूर पानं करून घ्यायची. आता मी ही खूप भरपूर पानं करून घेतली आहेत, 8, 10, 11 पानं करून घेतली आहेत. ही सगळी पानं करून घेतली आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर जोडायचं असेल तर तुम्ही जोडून घेऊ शकता. बरोबर 6 मोती या ठिकाणी बघा, हे खालचे 6 मोती सोडायचे बॉर्डरचे, 3 आणि 3 6, आणि इकडचे 6, आणि बरोबर या ठिकाणी 1 मोती टाकून त्याला जोडून घ्यायचं. मला जोडायचं नाही आहे, कारण त्याचं कारण सांगते. मला याच्या वेगवेगळ्या डिझाईन तयार करायच्या आहेत आणि म्हणून मी हे जोडणार नाही आहे.
तर आता पहिला मैरप मी सांगते तुम्हाला कसा केलेला आहे मी. एक हा चौकोनी मैरप मी हे तुमच्यासमोर मुद्दाम अरेंज करते आहे. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर हे भरपूर पानं करा आणि मग जोडून घ्या. पण जर तेवढीच पानं करून तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन प्रत्येक वेळेस करायच्या असतील तर त्यासाठी मात्र तुम्हाला हे खुलं सोडायला लागेल. ही पानं करून ठेवायची. आता ही पानं कुठंही वापरता येतात. तुम्हाला रांगोळीत वापरता येतात, उंबरठा-पट्टीसाठी वापरता येतात, तुमच्या वेगवेगळ्या डिझाईनसाठी वापरता येतात, कुठंही वापरता येतात. बघा, ही आपली एक चौकोनी रांगोळी तयार झाली. याला जोडलं असतं तर ही रांगोळी पॉसिबल नसती. ही चौकोनी रांगोळी तयार झाली. आता मी अगदी सुरुवातीला दाखवली त्या पद्धतीने सुद्धा आपण याला अरेंज करू शकतो. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण याला अरेंज करून घेऊ. अशा पद्धतीने याला जर अरेंज केलं तर सुंदर दिसते ही डिझाईन सुद्धा. ही दुसऱ्या नंबरची डिझाईन झाली. वेगवेगळी फुलं जोडा, पानं जोडा. रांगोळी म्हणून जर करायचं असेल तर ह्या पद्धतीने करायचं. आता मैरप म्हणून करायचं असेल तर मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने जोडून घ्या त्याला आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला अरेंज करा. तर हा झाला आपला विड्याच्या पानाचा एक छानसा सोप्पा कोणालाही करता येण्याजोगा मैरप. बघा किती सुंदर दिसतो याच्यामध्ये. आणि याला रांगोळी म्हणून यूज करायचं असेल तर त्यामध्ये फुलं ठेवा, आजूबाजूला पानं ठेवा, वेगवेगळ्या गोष्टी अरेंज करून ही डिझाईन करता येते. आता ह्याला समय मैरप म्हणून तुम्ही आरामात वापरू शकता. त्यानंतर गणपती बाप्पाचं आसन म्हणून सुद्धा तुम्हाला याला थोडंसं सेमी सर्कलमध्ये म्हणजे अर्धगोलाकार रचून सुद्धा एक छानसं आसन तयार करता येतं. बघा अशा पद्धतीने मोठं आसन तुम्हाला या ठिकाणी असं रचून तयार करता येतं. अशा पद्धतीने या आसनाला तयार करा. म्हणजे हा नॅचरली एक हारासारखा भाग दिसतो. तर पूर्ण तुम्हाला दिसते की नाही मला माहिती नाही. मी रचून बघते तुम्हाला दिसावं यासाठी. तर अशा पद्धतीने हा सुंदरसा एक हारसुद्धा तुम्हाला हार म्हणून सुद्धा किंवा सजावट म्हणून. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की लिहा. तुम्ही खूप ह्या सगळ्या सोप्या डिझाईन केलेल्या असतील पण त्याला अरेंज कसं करायचं हे आपल्याला माहिती नसेल. आणि हे एक प्लेन मी पान केलं होतं. त्या प्लेन पानाला मी एका किचनमध्ये कन्व्हर्ट करणार आहे म्हणून याला एक लूप लावून घेतला. बघा हे पण छान दिसतं. तर तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली नक्की लिहा. जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन डिझाईन सोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.